नमस्कार मित्रांनो, मी शिवाजी. वी मेक बिझनेस विथ शिवाजीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजची भन्नाट आयडिया मी तुमच्यासोबत घेऊन आलेलो आहो. आणि त्याआधी मला तुम्हाला सांगायचं आहे की जीवनात जर सक्सेस व्हायचं असेल तर 5 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. पहिली गोष्ट म्हणजे माझ्याकडून होणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे की लोक काय म्हणतील हे आपल्याला सोडावं लागणार आहे. तिसरं म्हणजे की माझा मूड नाही आहे, हे एक्सक्यूज आपल्याला देता येणार नाही. चौथं म्हणजे की माझं नशिबातच हे नाही आहे. आणि पाचवं म्हणजे की या गोष्टी करासाठी माझ्याकडे वेळ नाही आहे. हे गोष्टी जोपर्यंत आपल्याकडे आपण साध्य करणार नाही, आपल्या मुठीत ठेवणार नाही, तोपर्यंत आपण सक्सेस होणार नाही. मला असं वाटते की हा खरा यशाचा मूलमंत्र आहे. तर आजची जो आयडिया आहे ती पण अशीच आहे. आणि खवय्यासाठी खास पर्वणी अशी आपली बिझनेस आयडिया आहे. त्यासाठी आपण घेतलेला आहे मैदा 2 किलो. आणि त्याच्यामध्ये आपण आता चांगल्या प्रकारे हे एका बाउलमध्ये आपण काढून घेतलेला आहे मैदा. आणि त्या फक्त आपल्याला 2 किलो मैदा लागणार आहे. 2 किलो मैद्यामध्ये आपण बघू आपण काय जादू या ठिकाणी करणार आहे. तर 2 किलो मैद्यासोबतच आपण आता अजवाईन टाकलेला आहे. अजवाईन आपल्याला जास्त काही लागणार नाही आहे. थोडंसं आपण अजवाईन त्यामध्ये टाकलेलं आहे. त्यानंतर आपण आता मीठ टाकत आहे. मीठ टाकल्यानंतर आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिक्स झाल्यानंतर आपण बघू शकतो की आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून याचा आटा तयार करून घ्यायचा आहे. आणि या ठिकाणी आपला आटा तयार होत आहे आणि आटा तयार झालेला आहे. आता आपल्याला एक सिंपल असं बेलणं घेऊन याला लाटून काढायचं आहे. लाटून आपण हे या ठिकाणी याला कट देणार आहे. काही फरक पडणार नाही आहे की थोडेफार कमी जास्त जरी कट झाले तरी काही अडचण नाही. आपले या ठिकाणी उभे कट बसलेले आहे. त्यानंतर आपण याला आडवे कट देणार आहे. आडवे कट या ठिकाणी आपण या पद्धतीने देत आहे. आडवे कट दिल्यानंतर आपण याला बढियापैकी असं हे काढून ठेवणार आहे एका साईडला. त्यानंतर आपल्याला चांगल्या पद्धतीने चांगल्या क्वालिटीचं तेल या ठिकाणी घेऊन हे आपल्याला तेलामधून तळून काढायचे आहे. आणि या ठिकाणी आपण इंडक्शनवर तेल तापवत ठेवलेलं आहे. यामध्ये आपण हे टाकणार आहे आणि यामध्ये हे तळणं चालू झालेलं आहे. जोपर्यंत याला ब्राऊन कलरचा रंग येत नाही तोपर्यंत हा जो आहे आपल्याला तेलातच ठेवायचा आहे. आणि या ठिकाणी हे तेल या ठिकाणी या तल्यामध्ये तळत आहे तोपर्यंत आपण दुसरा आटा भिजून लाटून घेऊ, जेणेकरून आपला वेळ जास्त वाया जाणार नाही. या ठिकाणी बघू शकतो आपण की उत्कृष्ट असं आपलं प्रोडक्ट तयार झालेलं आहे. आता याला आपण पॅक करा. 100 ग्रॅमचे 10 पॅकेट आपण या ठिकाणी भरलेले आहे. सोबतच 250 ग्रॅमचे मोठे पॅकेट सुद्धा 4 आपण या ठिकाणी भरलेले आहे. या पद्धतीनं आपल्याकडे हे प्रोडक्ट आपलं बनून तयार झालेलं आहे. जबरदस्त असं पॅकिंग, जबरदस्त असं कंटेनर, जबरदस्त असं स्टिकर या ठिकाणी आपल्याला बनवायचं आहे. या पद्धतीनं आपल्याला हे जे स्टिकर आहे हे बनवायचं आहे. सिंपल त्याच्यावर जे आहे की जे मॅन्युफॅक्चरिंग डेट, एक्सपायरी डेट हे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आणि हे इम्पॉर्टंट जे आहे कुठल्याही नमकीनमध्ये मॅन्युफॅक्चरिंगचा जो पिरियड आहे तो 3 महिन्याचा राहते. 3 महिन्याचा जो आहे पिरियड, त्यासाठी आपल्याला तिथे कुठलाही आपला घरगुती स्टॅम्प घेऊन आपण त्याच्यावर प्रिंट करू शकतो. आता आपल्याला प्रश्न पडला असेल की आपण जो प्रोडक्ट पाहिला तर त्या प्रोडक्टचं आपल्याला आपण कॉस्टिंग काढून घेऊ, बघू आपण किती रुपयाचा कॉस्ट आलेला आहे. तर पहिलं म्हणजे 70 रुपये आपल्याला मैद्याचे लागले. 2 किलो मैदा हा 70 रुपयाला लागला. त्याच्यानंतर हे 2 किलो मैदा आणि हे जे फ्राय करायसाठी आपल्याला 300 ml तेल लागलं. 300 ml म्हणजे आपण 40 रुपयाचं तेल आपल्याला इथं लागलेलं आहे. 70 आणि 40 झाले 110 रुपये. त्याच्यानंतर आपल्याला 10 रुपयाचं अजवाईन आपण त्याच्यामध्ये टाकलं. त्याच्यानंतर आपण 2 रुपयाचं मीठ त्याच्यामध्ये टाकलं, म्हणजे किती झाले आपले 122. त्याच्यानंतर आपण मोठी अर्धा किलो आपल्याला गॅस लागला, तो लागला 50 रुपयाचा. आणि आपल्याला लेबर कॉस्ट आहे तो लागले आपल्याला 50 रुपये, म्हणजे 222 रुपये आपला आतापर्यंत कॉस्ट आलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला कंटेनर कॉस्ट जो आहे 10 कंटेनरचे 2 रुपयाप्रमाणे ते एक कॉस्ट लागलेला आहे, म्हणजे झाले आपले 242 आणि आपले स्टिकर 10 रुपये म्हणजे झाले 200
₹252, 252 ते 260 रुपये आपलं 2 किलो हे जे आहे नमक पारा आपल्या या ठिकाणी तयार झालेला आहे। आणि याची जे आपण हे कंटेनर पॅकिंग पाहू शकतो, या कंटेनर पॅकिंगची जी किंमत आहे मार्केटमध्ये 200 ग्रॅमची 60 रुपये आहे, 200 ग्रॅमची 60 रुपये आहे। आणि आपल्याला टोटल कॉस्ट 2 किलोची आलेली आहे विथ कंटेनर फक्त आणि फक्त 130 रुपये, 130 रुपये म्हणजे आपल्याला ॲव्हरेजमध्ये हे जे बॉक्स आहे हे आपल्याला 30-32 रुपयाला पडलेला आहे। तर हा बॉक्स आपण 45 रुपयाला हे आरामात मार्केटमध्ये देऊ शकतो, म्हणजे जेणेकरून आपल्याला 25% मार्जिन आपलं मिनिमम याच्यामध्ये बसलेला आहे। आणि सोबतच जो आपला रिटेलर आहे तो सुद्धा याच्यामध्ये 15 रुपये म्हणजे 25% प्लस मार्जिन रिटेलरला पण आपण देत आहे। आपण जर या पद्धतीनं हा बिझनेस जर केला तर निश्चितपणे मार्केट आपणच गाजवणार, कुठलंही टेन्शन घ्यायचं काम नाही। घरगुती प्रोडक्ट आहे, आपल्या घरी कुणी पण तयार करू शकते आणि बिंदासमध्ये आपल्याला फक्त कुठलेही लोक काय म्हणतील याचा विचार सोडून आपल्याला हा जो बिझनेस आहे तो आजच्या आज चालू करायचा आहे आणि आपल्याला मार्केट गाजवायचं आहे। मित्रांनो, तुम्ही हे माझे व्हिडिओ आवर्जून पाहता त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार। आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या गरजू मित्रांना शेअर करा। धन्यवाद।